आज ते इथे पोहोचलेले होते नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी. थेट आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. इथे त्यांच्याबरोबर सहकारी इथे जुळलेले, थोडक्यात त्यांच्याकडनंही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काय सांगाल, आज नामांकन अर्ज दाखल केला आहे, काय वाटतं तुम्हाला? प्रथमतः आज राईट टू शेल्टर संस्थेसाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. कारण सामाजिक काम करता करता संस्थेने आत्तापर्यंत सामाजिक कामं केलेली आहेत. मग ती रस्त्यावरची लढाई असेल, ती कायद्याची न्यायालयातली लढाई असेल, ते आंदोलनं असतील, ते आम्ही SRAमध्ये केलेले निदर्शनं असतील, या सर्वांसाठी आम्ही आत्तापर्यंत सामाजिक कामं केले. पण आजचा हा दिवस आम्हाला राजकीय आमचं पहिलं हे आहे. त्यामुळे आज साहेबांचं आम्ही नॉमिनेशन नामांकन फॉर्म भरला आहे आणि या दृष्टिकोनात आम्हाला राजकीय उडी घेतलेली आहे. कारण सर्व प्रश्नांची उत्तरं जर राजकारणात असतील तर आमचे प्रश्न सोडवण्यासाठी राईट टू शेल्टर मैदानात उतरलेली आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा आक्षेप असं असेल की तुम्ही लोक का उतरतायत राजकारणामध्ये. राजकारणामध्ये तर मोठी मोठी माणसं आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, बिग बीज आहेत. हे लोक असताना तुमच्यासारख्या सर्वसामान्यांना कोण विचारणार आहे. तर यावर आमचं राईट टू शेल्टरचं म्हणणं असं आहे का हे जे मोठे मोठे बिग बी असतील हे वोट मागण्यासाठी कुठे येणार आहेत, रस्त्यावरच येणार आहेत. हे वोट मागण्यासाठी चाळीमध्ये येणार आहेत, हे वोट घेण्यासाठी झोपडपट्टीमध्ये येणार आहे. म्हणजे हे जे राजकारण हा मोठ्यांचा खेळ आहे, सर्वसामान्य खेळ नाही. आपण हा खेळ खेळण्यासाठी, ते मतं मागण्यासाठी आमच्याकडे येणार आहेत. मग आमच्यातलाच माणूस का नसावा, आम्ही मागे म्हटलं होतं. म्हणून आम्ही आज आमच्यातला माणूस इथे उभा केलेला आहे. मला सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा विचारायचं आहे, ते जर आम्हाला विचारतील की तुम्ही निवडून याल का, आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्हाला आपल्या माणसाला निवडून द्यायचं आहे. मोठी मोठी माणसं आज मोठे मोठे, त्यांना वेळ नाही आपले प्रश्न सोडायला. आम्हाला आमचा माणूस म्हणजे तुम्ही, तुमचा माणूस निवडून द्यायचा आहे. निवडून द्या. बाकीचे पुढचे प्रश्न जे काय असेल ते आम्ही सोडवण्यास समर्थ आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. आपल्याबरोबर राईट टू शेल्टरचे तसेच लोकसभेचे उमेदवार आहेत. काय सांगाल, एकंदरीत नामांकन आपण दाखल केलेलं आहे, का ही वेळ आली तुम्हाला निवडणुकीमध्ये उतरण्याची? निवडणुकीचा हा जो पर्याय आम्ही जो निवडला आहे हा आमचा पहिलाच पर्याय आहे आणि पहिलाच या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांची मतं त्या ठिकाणी मागणार आहोत. विषय असा आहे की सातत्याने वर्षानुवर्ष झोपडपट्ट्यांमधल्या लोकांच्या विषयाला दुर्लक्ष केलं जातं आहे. खरं तर मुख्य जो या निवडणुकीमध्ये मतदार जो राजा आहे किंवा ज्या मोठमोठा वोटर आहे मुंबईमध्ये, हा झोपडपट्टी धारक असतानासुद्धा आज बघा तर काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये, BJPच्या मॅनिफेस्टोमध्ये, या इतर सगळ्या पक्षांच्या मॅनिफेस्टोमध्ये झोपडपट्टीच्या संदर्भातला कुठलाही मुद्दा नाही आहे. आज बघाल तर मुंबईमध्ये झोपडपट्टीच्या नावाखाली एवढं मोठं त्यांच्यावर अन्याय होतो आहे. पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार होतो आहे. भाडं मिळत नाही, घरं मिळत नाही, अक्षरशः काही प्रोजेक्ट रखडलेले आहेत. मुंबईचा मूळ मुंबईकर हा अक्षरशः वैतागलेला आहे, अन्यायकारक झालेला आहे. त्यामुळं कुठंतरी राईट टू शेल्टरने ती भूमिका घेतली. आम्ही सातत्याने हा विषय प्राधिकरणाकडे मांडत असतो, न्यायालयामध्ये मांडत असतो, परंतु राजकीय किल्ली, बाबासाहेबांनी सांगितलं का राजकीय किल्ली तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. शेल्टरचा जो मुद्दा आहे, या शेल्टरचा मुद्दा राजकीय किल्लीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे आणि उत्स्फूर्तपणे आम्ही लोकांपर्यंत जाऊ. लोक चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत करतील, ॲक्सेप्ट करतील. कारण मला वाटत नाही का पूर्ण मुंबईमध्ये या विषयाला त्या ठिकाणी कुणी हात घातला असेल किंवा हाताळत असेल. म्हणून सगळ्या मतदार राजांना मी त्या ठिकाणी विनंती करेल का आज आपल्यासमोर हा विषय निवडणुकीच्या माध्यमातून येतो आहे, आपण याला भरघोस मताने स्वीकारावं. एवढंच. एकंदरीत मोठे पक्ष आपल्या समोर आहेत, आव्हान आहे. काय वाटतं आपल्याला की लोक आपल्याकडनं कौल देतील का? मोठ्या पक्षांचं आव्हान आहे असं म्हणता येत नाही, कारण मोठ्या पक्षांकडे मुद्दे नाही आहेत. मोठा पक्ष कोण असतो ज्यांच्याकडे मोठे मुद्दे असतात. आज मुंबईमधला मोठा प्रश्न म्हणजे काय आहे? आपण विकास विकास म्हणतो आहे. विकास म्हणजे काय? केवळ मोठ्या इमारती बांधले म्हणून विकास होतो का? केवळ मोठमोठे मॉल बांधले म्हणून विकास होतो का? तर ह्याला विकास म्हणता येत नाही. विकास म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन जाणं, ह्याला विकास म्हणतात. आज अक्षरशः मुंबईमध्ये तुम्ही परिस्थिती बघाल तर गरीब लोकांना, झोपडपट्टीमधल्या लोकांना या विकासामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही आहे. मग हा कुठला विकास आहे? हा एकतर्फी वाढणारा विकास आहे आणि ह्या विकासाच्या विरोधामध्ये आम्ही आहोत. आम्हाला सर्वांगीण विकास हवा आहे. हा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. पॉलिटिकल पार्टीकडे हा मुद्दा अजिबात नाही आहे. आमच्याकडं गरिबांचा, झोपडपट्टीमधल्या लोकांचा एक चांगला मुद्दा आहे. तो मुद्दा आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ. एकंदरीत राजकीय क्षेत्रात बघितलं तर चिखल झाला असं बोललं जात आहे. लोकांचे कुठेतरी विश्वास उडत चाललेले आहेत. पक्षांतर्गत किती काय काय गोष्टी जेव्हा घडत आहेत तर लोक कुठेतरी ह्या विचारात पडलेले आहेत की नक्की मतदान करायचं तरी कोणाला. तर काय वाटतं आपल्याला? मतदान करायचं तर जसं आम्ही सांगतोय वारंवार
का राजकीय पक्षाने वर्षानुवर्ष फक्त वॉटर मीटर गटर ह्याच्यावरतीच मतदान घेतलं आहे, परंतु आमची मागणी अशी आहे का वॉटर मीटर गटर नाही तर आता शेल्टरवर मतदान झालं पाहिजे. शेल्टरच नसेल तर वॉटर मीटर गटरचा काही उपयोग नाही आहे. राईट टू शेल्टरने शेल्टर हा मुद्दा सगळ्यात प्रथम ठेवला. त्याच्याबरोबर बेरोजगारी आहे, हे सगळे मुद्दे घेऊन या लोकांचे विषय प्रभावीपणे संसदेमध्ये मांडण्यासाठी आपण राईट टू शेल्टरच्या माध्यमातून ही निवडणूक लढतो आहे. येणाऱ्या दिवसात आपले उमेदवार आपण उतरवणार आहेत का? बिलकुल. खरं म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्येच आम्ही मुंबईमध्ये 6 उमेदवार जाहीर करणार होतो, परंतु त्या ठिकाणी ते नियोजन बसलं नाही, म्हणून मी स्वतःच अध्यक्ष म्हणून या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईमध्ये सीट लढवायचं ठरवलं. भविष्यामध्ये विधानसभा असेल, त्यानंतर नगरसेवकांचं इलेक्शन असेल, त्या इलेक्शनमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राईट टू शेल्टरच्या माध्यमातून उमेदवार उभे करणार आहोत. आमच्याकडं विषय आहे, आमच्याकडं विजन आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि चमकण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलं नाही आहे. आमच्याकडे एक ध्यास आहे, एक विजन आहे. त्या विजनला घेऊन राईट टू शेल्टर पुढे जाणार आणि आज राईट टू शेल्टरने त्या विजनला पूर्ण करण्यासाठी निवडणुकीचा पर्याय स्वीकारला आहे. एक छोटासा प्रश्न की अबकी बार 400 पार असा नारा देण्यात आलेला आहे, काय वाटतं आपल्याला? अबकी बार 400 पार तर आता ती दुसरी पण म्हण प्रचलित झाली का अबकी बार तडीपार. आता कोण तडीपार आहे तर मला वाटतं सरकारने कोणाला तडीपार लोक कोणाला तडीपार करतील हे आता बघणं गरजेचं आहे. हे फक्त मोठमोठ्या भपक्या देऊन 400 पार हे पार. आमचं राईट टू शेल्टर सध्या तरी मुंबईमध्ये जे प्रतिनिधित्व करते मुंबई महाराष्ट्रामध्ये, तर मुंबईचा एक प्लॅन, एक ब्ल्यू प्रिंट या राईट टू शेल्टरकडे आहे. कशा पद्धतीने विकास करता येईल या विकासाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाऊ, त्यांना सांगू, लोकांना एकत्र करू आणि सर्वांगीण विकास हा आमचा उद्दिष्ट आहे. हा उद्दिष्ट लोकांपर्यंत घराघरा घेऊन जाऊ. जनतेला काय आपण आव्हान कराल, काय सांगा? जनतेला आवाहन करेल का हा पर्याय तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत करा. अक्षरशः आपण बघतोय का फक्त आम्हाला राजकारणामध्ये मोठमोठी लोकं पाहिजेत, श्रीमंत लोकं पाहिजेत. काही लोक असे म्हणतात का मतं खायसाठी उभा आहेत. मतं खायसाठी उभा नाही, काही लोक पैसे खायसाठी उभे आहेत, परंतु राईट टू शेल्टर खऱ्या अर्थाने मतदान लढायसाठी उभे. आमच्याकडे एक विजन आहे. म्हणजे असंच नाही का काल परवा आम्हाला काय स्वप्न पडलं किंवा आम्हाला आठवलं आम्ही इलेक्शनला उभं राहिलो. राईट टू शेल्टर सातत्याने वर्षानुवर्ष हा विषय मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मांडतं आहे आणि आज असं वाटलं का त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यामुळं राईट टू शेल्टरने हा निर्णय घेतला आहे आणि जनता आमच्या सोबतच आहेत. मुंबईमध्ये आमच्या 23 शाखा आहेत. या सर्व शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आपण याचा प्रचार करू, लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ आणि अबकी बार राईट टू शेल्टर म्हणतात ना पार घर के पार अबकी बार घर का प्रचार अबकी बार घर का प्रचार हा उद्दिष्ट हा संकल्प घेऊन राईट टू शेल्टर पुढे जातं आहे. एवढंच सांगेल मतदार राजाला का आता घाबरू नका, मागे सरू नका. त्या ठिकाणी राईट टू शेल्टर तुमच्या हक्काच्या घराच्या संदर्भात हा विषय घेऊन आलो आहे, तर तुम्ही त्या गोष्टीला स्वीकारा. आणि बिलकुल बदल घडवण्याचं हे पहिलं पाऊल आहे. बदल घडावा अशी आमची त्या ठिकाणी इच्छा आहे. प्रयत्न आम्ही काय ऑप्टिमिस्टिक लोक आहेत, आशावादी लोक आहोत. आम्हाला प्रत्येक वेळेस आशा असते का समाजामध्ये काहीतरी बदल घडेल आणि बदल घडवण्यासाठी जो प्रयत्न लागतो तो प्रयत्न मुवमेंटमधली लोक करत असतात. तसा आमचा एक प्रयत्न आहे का हा विषय लोकांपर्यंत जावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय मुंबईमध्ये जो बेरोजगारी वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे, बेघर लोक मोठी झाली आहेत, तर त्या संदर्भात आम्ही एक चांगली भूमिका, वैधानिक भूमिका मांडू असंच आमचा उद्दिष्ट आहे.